विक्रोळी टागोर नगर परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। शिवसेना शिंदे पक्षाच्या युवा सेनेने ड्रग्ज आणि गांजा विकणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले आहे। पोलिसांच्या देखरेखीखाली आरोपी तसू आणि त्याच्या साथीदाराने युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर हिंसक हल्ला केला। यामुळे परिसरात मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला। हे ब्राउन शुगर आहे, हे ब्राउन शुगर आहे आणि विक्रोलीमध्ये हे ब्राउन शुगरची जी विक्री आहे ते खुलेआम मुस्लिम समाजाचे लोक हे टॅगोर नगर 1 ला करत आहे। हे आहे ब्राउन शुगर, हे अंमली पदार्थ, हे ब्राउन शुगर, हे ब्राउन शुगरचे धंदे। मला वाईट वाटते की मी मुस्लिम समाजाचे नाव घेत आहे, पण कमीत कमीत एक 200-250 मुस्लिम महिलाने आमच्यावर अटॅक केला, आमच्यावर हल्ला केला। माझ्याकडे कमीत कमीत 2 ते 2.5 किलो ड्रग्सचे पॅकेट माझे हातात होते। कमीत कमीत 2 ते 2.5 किलोचे पॅकेट ते हातातून माझे घेतले आणि काहीतरी खालिद, नंतर एक तोफिक आणि मोहसिन करून हे 3 जे लोक होते विक्रोलीचे, ते ड्रग्स विकणारे लोक होते आणि आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पोलिसाच्या ताब्यात दिलं। नंतर ते पोलिसच्या ताब्यातून त्यांना घेऊन त्याला पळवण्याचं काम हे मुस्लिम बायकांनी केलं। आत्तासुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर, पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्यावर अटॅक झाला। पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येऊन आम्हाला फटके देण्याचे प्रयत्न त्यांनी केले, पण आम्ही लॉ अँड ऑर्डर, आम्ही कायदा सुव्यवस्था आमच्या हातात घेतला नाही। आणि मला एवढंच बोलायचं आहे की हे जे मुस्लिम समाजाचे लोक आहे ना, माझ्यासोबत आज माझा एक भाऊ होता तन्वीर राहायला गोवंडीला आहे। तन्वीरसुद्धा एक मुस्लिम आहे, हे आहे एक सच्चा मुसलमान। हे ड्रग्स देणारे जे बायका आहे ना, ते त्यांना एवढंच सांगायचं आहे कि अल्लाह ने सिखाया था कि रोज़ी हक की कमा कर खाओ। ये जो गंदे धंदे आप करते हो ना, हे माझे महाराष्ट्राला आणि हे मुस्लिम समाजावर, हे विक्रोली टॅगोर नगर 1 चे जे मुस्लिम आहे ना, ते दाग आहे। आणि माझी मुस्लिम समाजाला आणि मुंबई पोलीसला विनंती आहे की हे जे लोक आहे ना, जे गद्दार मुस्लिमचे हे लोक आहे ना, त्यांना तुम्ही मुंबईचे बाहेर पाठवा, कारण हे ड्रग्सच्या प्रकरण आम्ही विक्रोली मुंबईमध्ये चालू होणार देणार नाही। आणि फक्त ड्रग्स नाही, ते गॅम्बलिंगच्या आणि प्रॉस्टिट्यूशनचं सुद्धा ते काम करणारे ते लोक आहेत। त्यांच्यावर काही लोकांना आणलंय का आता पोलीस स्टेशनमध्ये? काय नाही, आम्ही इकडे एक FIR करायला, एक तक्रार करायला आम्ही आलो आहे। सेकंड मी सांगू तर आम्ही आमची सेफ्टीसाठी सुद्धा आलो आहे, कारण 2 मिनिटात 300 लोक तिकडे जमा झाले। एक 200-250 महिला होते आणि एक 50-100 एक ते मुस्लिम समाजाचे लोक होते। ते तिकडे 2-3 मिनिटमध्ये ते जमा झाले आणि आमच्यावर त्यांनी हल्ला केला। आम्ही पोलिसाला कॉल केलं, 100 नंबरला आम्ही कॉल केलं की विक्रोलीला आम्हाला हे माहिती द्यायची, तुम्ही या। आमच्या एक युवासेनेचा कार्यकर्ता आहे, विक्रोलीचे सचिव आहे युवासेनेचा, गणेशला बघून ते गणेशकडे आले आणि गणेशला त्यांनी मारहाण केली। तेव्हा पोलीस आली आणि पोलिसने सुद्धा ते ड्रग पेडलरला त्यांच्या ताब्यात घेतलं। आमच्याकडे ते पुरावे आहे, ते व्हिडिओज आहे, ते अंडरवेअरमध्ये ते ड्रग्स लपवले होते। नंतर ते घरामध्ये त्यांचे ड्रग्स होते, ते घराची बाल्कनीतून आम्ही ते ड्रग्स घेतले। कमीत कमीत ते 2 ते 2.5 किलो ते ड्रग्स होते, त्यामध्ये व्हाईट होता, त्यामध्ये चरस होता, त्यामध्ये MD होता। आणि हे काम टॅगोर नगर विक्रोलीमध्ये मला तर आवडत सुद्धा नाही, हे असे प्रकरण जे विक्रोलीमध्ये चालत आहे। आपली मागणी आहे की हे लोकांना लवकरच लवकर अरेस्ट करा आणि त्यांना जेलला पाठवा आणि NDPSची कडक कारवाई करा। आणि मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे की हे लोक जे गद्दार आहे मुस्लिम, त्यांना तुम्ही बाहेर काढा, नाहीतर आम्ही विक्रोलीमध्ये मोर्चे घेऊ। पोलिसांनी या घटनेची तातडीने नोंद घेतली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। स्थानिक पोलिसांकडून माहिती मिळाल्याप्रमाणे आरोपी आणि त्याच्या टोळीविरोधात योग्य कारवाई केली जाणार आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।